नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त झटपट तयार होणारे सांबर, सोबतच इडली बनवणार आहोत। ही इडली अगदी परफेक्ट अशी तयार होते। तुम्ही उन्हाळ्यात करा किंवा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही कराल तरी परफेक्ट अशी तयार होईल। आणि ते कशी करता येईल ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, तुम्ही एकाच बॅटरपासून अनेक पदार्थ बनवू शकता, म्हणजेच आप्पे, डोसे किंवा मग इडली किंवा उत्तप्पम। इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचे। बॅटर बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेला आहे। हा राशनचा तांदूळ आहे। तुमच्याकडे इडली तांदूळ असेल तर तोही घेऊ शकता, परंतु राशनचा तांदूळ घेतला की तेवढाच स्वस्त पडतो आणि त्यानी इडली ही खूप मस्त तयार होते। आता इथे मापाने म्हटलं तर 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच ग्लासनी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलेले आणि नंतर भिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बुडेल असं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर 1 चमचा आपल्याला इथे मेथी टाकून घ्यायची। मेथी टाकल्यामुळे इडलीला खूप मस्त जाळी सुटते। तुम्हाला मेथी टाकायची नसेल तर नाही टाकलात तरी चालेल, परंतु तुम्ही हिवाळ्यात जर करणार असाल इडली तर तुम्ही आवर्जून त्यामध्ये मेथी टाका, जेणेकरून आपलं पीठ लवकर फर्मेंट होतं। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला दिवसभर भिजत घालायचे किंवा मग कमीत कमी 4 तासही भिजत घातलात तरी चालेल। आता इथे मी सकाळी 10 वाजता भिजत घातलेलं होतं आणि संध्याकाळी 6 वाजता मी हे वाटून घेते। हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा इडलीचं बॅटर फर्मेंट होत नाही। मग इडलीचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी जे आपण डाळ भिजत घातलेली होती उडदाची, वाटताना तेच पाणी वापरायचं, पाणी फेकून नाही द्यायचं, त्यांनी पीठ लवकर फर्मेंट होतं। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ भिजली गेलेली आहे। हे वाटून घ्यायचे आपल्याला चांगलं बारीक असं, आणि मिक्सरचा भांडा जर जास्त गरम होत असेल तर थांबत थांबत वाटा। आता ही उडदाची डाळ आपल्याला चांगली बारीक अशी वाटून घ्यायची। सुरुवातीला पाणी न घालता अशीच वाटून घ्यायची आणि नंतर लागेल असं पाणी यामध्ये टाकून चांगली बारीक अशी, म्हणजेच रवाळ ठेवायची नाही, एकदम बारीक अशी वाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे एकही कण लागत नाही डाळीचा। आणि याच पद्धतीने मी इथे तांदूळही वाटून घेतलेला आहे। तुम्हाला जर हे बॅटर फक्त एकाच दिवसासाठी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये 1 कप पोहे भिजवूनही घालू शकता, त्याने ही मस्त इडली जाळीदार होते। परंतु मी इथे 4-5 दिवस इडलीचं बॅटर ठेवते आणि वेगवेगळे पदार्थ करते, त्यामुळे मी यामध्ये दुसरं काहीही मिक्स केलेलं नाही। आणि चांगलं 3-4 मिनिटं आपल्याला हाताने व्यवस्थित हे डाळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये माझा माकड कसा करतोय। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वाटलेलं बॅटर आपल्याला 7-8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे। आता इथे सकाळीच मी तुम्हाला दाखवते पीठ किती मस्त फर्मेंट झालेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही वाटण केलात तर मग हे पीठ कमीत कमी 4-5 दिवस पीठ न घालता फ्रीजमध्ये आरामशीर टिकते, याचा वास येत नाही किंवा काही नाही। फक्त वाटताना जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे पीठ बॅटर तयार करणार असाल तर त्यामध्ये जी डाळ आपण भिजत घातलेली होती उडदाची त्याचं पाणी वापरायचं नाही आणि हिवाळ्या पावसाळ्यामध्ये तुम्ही हे पाणी वापरू शकता। आता आपण सांबर तयार करायला घेऊया। हे सांबर मी कुकरमध्ये करणार आहे। आता इथे माझ्याकडे बीट होतं आणि भोपळा होता। मी अगोदरच्या दिवशी भोपळ्याची भाजी केलेली होती आणि थोडासा भोपळा सांबरसाठी काढून ठेवलेला होता। तो आपल्याला मोठा डासा कट करून घ्यायचे। इथे मी सगळ्याच भाज्या मोठ्या डाशा कट करून घेतलेल्या आहेत। बटाटा, कांदा, टोमॅटो आणि भोपळा कट करून घेतलाय मोठा डासा। आणि नंतर मग इथे मी शेवग्याच्या शेंगाही टाकून घेणार आहे। शेवग्याच्या शेंगावरचं थोडंसं साल काढून घ्यायचं आणि त्या लांबसर आकारामध्ये कट करून घ्यायच्या। आता इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। खलबत्त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी लसण आणि अद्रक वाटून घ्यायचे। इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकीचा तुकडा घेतलेला होता आणि तो चांगला बारीक असा वाटून घ्यायचे। आता इथे मी वाटून घेतलेला आहे पेस्ट। सांबरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या, म्हणजेच बीट किंवा वांगी, आणखी कुठल्याही भाज्या तुम्ही टाकून घेऊ शकता। खरं तर मी बीट टाकणार होते, परंतु आमचे आहो म्हटले नको टाकू, त्यांना आवडत नाही बीट। आता इथे आपण कुकरमध्ये सांबरला फोडणी घालून घेऊया। त्यासाठी 1 पळी तेल टाकून घेतलेलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे आणि नंतर वाटून घेतलेली अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली गेली की त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे। कांदा जास्त परतवायची गरज नाही, फक्त अर्धा 1 मिनिट आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि लगेच यामध्ये कट करून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्यात। आता इथे मी कट करून घेतलेल्या सगळ्याच भाज्या टाकून घेते आणि आपण ही भाज्या डाळीसोबत उकडून घेणार आहोत, त्यामुळे त्या सहज मॅश होतात, त्यामुळे जास्त तेलामध्ये परतवत बसायची गरज लागत नाही।
आता या सगळ्या भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगल्या तेलामध्ये परतवून घ्यायच्यात आणि नंतर यामध्ये कट करून घेतलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता कट केल्यामुळे जास्त पानं दिसत नाही, त्यामुळे मी सहसा कट करूनच टाकते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, 1 चमचा सांबर मसाला टाकायचे आणि हा टाकलेला मसाला व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घेते आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घेते. इथेच तुम्ही थोडंसं लाल तिखटही टाकून घेऊ शकता, परंतु मी नंतर तडका देताना त्यामध्ये वापरणार आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ मी इथे 15-20 मिनिटं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती, ती नंतर यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर यामध्ये चिंच टाकून घ्यायची. चिंचही मी अगोदर 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि ते व्यवस्थित पाण्यामध्ये हाताने चुरून त्याचं निघालेलं कोळ यामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर लिंबापेक्षा अर्धा इथे गूळ मी टाकून घेतलेला आहे. आता इथे डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजून निघतील इतपत पाणी टाकून घ्यायचे, म्हणजेच मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून नंतर यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याचं झाकण लावून आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुमची डाळ कशी शिजेल ही तुमच्या कुकरवर डिपेंड आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार इथे कुकर लावून घेऊ शकता. आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतले आणि नंतर त्यामध्ये एक छोटा अद्रकीचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. यामध्येच आपल्याला एक छोटी वाटी डाळवे टाकून घ्यायचे आणि नंतर मुठभर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आणि हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे. हे वाटायच्या आधीच आपल्याला दही टाकून घ्यायचे, परंतु माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे टाकून नाही घेतलं, नंतर टाकून घेतलं. थोडंसं फिरून 2-3 चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचे. जर आंबट नसेल आणि आंबट असेल तर फक्त 1 ते 1.5 चमचा यामध्ये दही टाकून घ्यायचे. नंतर थोडंसं म्हणजे 1 चमचा साखर टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकलेला बहुतेक माझा व्हिडिओ झालेला नाही. आता इथे मी बारीक अशी ही पेस्ट बनवून घेते, म्हणजे चटणी बनवून घेते. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही शेंगदाणेही वापरून करू शकता, म्हणजे डाळव्याऐवजी फक्त शेंगदाणे वापरा किंवा दोन्हीही अर्ध्या प्रमाणात वापरलात तरी चालेल. आता यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि तडका आपण नंतर म्हणजे सांबर आणि चटणीला एकदाच तडका देणार आहोत. आता इथे पीठ मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजेच तुम्हाला किती इडल्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही एका भांड्यामध्ये पीठ काढून घ्या आणि तेवढ्याच बॅटरमध्ये मीठ टाकून घ्यायचे. मीठ जास्त प्रमाणात म्हणजे सगळ्याच पिठामध्ये टाकून घ्यायचे नाही. जर तुम्ही सगळ्याच पिठामध्ये मीठ टाकून ठेवलात तर मग ते पीठ फ्रीजमध्ये ठेवलात तरीही खराब होतं, म्हणजेच वास येतो. आता इथे मला लागेल एवढं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आणि ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला इथे पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे बॅटर चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित बॅटर फेटून घ्यायचे. यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा काहीच टाकण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने जरी तुम्ही बॅटर वापरलात तरी मस्त अशा इडल्या जाळीदार तयार होतात आणि मऊ लुसलुशीत. आता इथे मी व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलेलं होतं आणि नंतर गॅसवरती इडलीचं भांडं ठेवून द्यायचे गरम करण्यासाठी. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि इडलीचं भांडं खालून काळं पडू नये म्हणून थोडासा लिंबाचा तुकडा टाकून घेतलेला आहे. आता इथे इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. ब्रशनी किंवा हातानेही लावलात तरी चालेल. दोन्हीही इडलीच्या प्लेटला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. यावरती आपण आता इडलीचं बॅटर टाकून घेऊया आणि बॅटर तुम्ही बघू शकता, म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही, अशाच पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. आता इथे मी बॅटर व्यवस्थित प्लेटवरती भरून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला हे इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचे. प्लेट ठेवताना अगोदर लक्षात घ्यायचं की इडली भांड्यामध्ये म्हणजेच पात्रामधलं पाणी व्यवस्थित उकळलेलं असावं आणि नंतरच आपल्याला यामध्ये प्लेट ठेवायच्यात. थंड पाण्यामध्ये प्लेट ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग आपली इडली मस्त अशी जाळीदार तयार होत नाही. आता मी दोन्हीही प्लेट ठेवून दिलेल्या आहेत आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगल्या 10-15 मिनिटं वाफवून घ्यायच्यात. आणि इकडे आपलं कुकरही थंड झालेलं होतं, त्यामधील मी शेवग्याच्या शेंगा काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्याला रवीने व्यवस्थित मॅश करून घ्यायच्यात. आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतलेल्या आहेत. 10-15 मिनिटं झालेले होते आणि इडली आपली परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे, म्हणजेच वाफवली गेलेली आहे. इडलीमध्ये थोडासा चमचा घालून बघायचा किंवा मग हाताला जर नाही चिटकली तर मग परफेक्ट अशी इडली तयार झाली असं समजायचं. आता इथे आपण
सुरुवातीला चटणीला तडका देऊन घेऊया। त्यासाठी मी इथे एक छोटी पळी तेल टाकून घेतलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये 1 चमचा उडद डाळ, 1 चमचा हरभरा डाळ टाकून घ्यायची आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित तडतडलं गेले की मग ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची। डाळी टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता इथे मी व्यवस्थित असा तडका देऊन घेतलेला आहे। नंतर आपण सांबरसाठी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा म्हणजेच 1 पळी तेल टाकून घेतलेला आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचे। दोन्हीही व्यवस्थित तडतडले गेले की मग अर्धा चमचा आणखीन हिंग टाकून घ्यायचे आणि नंतर 2-3 लाल सुक्या मिरच्या अशा पद्धतीने मी कट करून यामध्ये टाकून घेतल्यात। तुम्ही या मिरच्या टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल। आता नंतर यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आणि लक्षात असू द्या ही फोडणी तयार करताना म्हणजेच लाल मिरची थोडीशी परतली गेली की आपल्याला इथे गॅस बंद करून द्यायचे आणि नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचे। लाल तिखट मी इथे साठवणीतलं 1 चमचा आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा सांबर मसाला टाकायचे। आता इथेच मी गॅस चालू केलेला होता आणि नंतर मिरची करपू नये त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं आणि 2 मिनिटं ते परतून नंतर जे आपण डाळ मिक्स करून घेतलेली होती ती टाकून घ्यायचे आणि शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्यात आणि लागेल असं पाणी टाकून घ्यायचे। आता इथे शेवग्याच्या शेंगा जर तुम्ही ह्या डाळीसोबतच मॅश करून घेतल्या असतात तर मग त्या शेवग्याच्या शेंगाच्या रेषा या भाजीमध्ये उतरतात आणि ते खाताना अजिबात चांगलं लागत नाही। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं मी। आता इथे इडल्याही आपल्या मस्त कोमट झालेल्या होत्या, यावरच्या आपण इडल्या काढून घेऊया। इडली पात्रावरती म्हणजेच प्लेटवरच्या इडल्या काढण्यासाठी जास्त इडली थंड होऊ द्यायची नाही किंवा मग जास्त गरम असतानाच काढायचं नाही, फक्त कोमट होऊ द्यायचं थोडं आणि मग इडली काढायची, म्हणजेच इडली सहज निघते पात्रापासून आणि जाळीदारही राहते। आता इथे मी व्यवस्थित चमच्याच्या साईडने म्हणजे चमच्याच्या मदतीने व्यवस्थित इडलीच्या साईड सोडून घेते आणि इडली भांड्यावरची म्हणजेच प्लेटवरची काढून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्याच इडल्या अशाच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। मऊ आहेत तेवढ्याच मस्त जाळीदारही आहेत। हाताने दाबलं तरी आहे त्या शेपमध्ये इडली वापस येते, म्हणजेच इडली आपली परफेक्ट अशी जाळीदार तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आतूनही किती मस्त तयार झालेली आहे। आता इथे 5-10 मिनिटं झालेला होता आणि सांबरलाही मस्त असा कड आलेला आहे। त्यावरती कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग तयार आहे आपलं मस्त झटपट तयार होणारं सांबर आणि इडली। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।